पुना गार्ड गिल्ड आणि सन्स मध्ये भव्य अशी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली। चित्रकला स्पर्धेला स्थानिक विद्यार्थ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला। स्पर्धेमध्ये 100 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धा दिली। त्यामध्ये वर्ग 5, 6, 7 असे व वर्ग 8, 9, 10 असे गट पडले होते। दोन्ही गटाला चंद्र, सूर्यमाला, मंगळ ग्रह, तारे असे विषय देण्यात आले। अंतराळवीर असे अनेक चित्र बालचित्रकारांनी आपल्या कौशल्यातून साकारल्या। प्रत्येक गटातून पुरस्कार 3 उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले। स्पर्धेचे महत्त्व पूर्ण काम म्हणजे प्रशिक्षण। स्पर्धेचे प्रशिक्षण अमरावतीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार श्री आर्ट कलावर्ग व कला निर्मितीचे संचालक प्राध्यापक सारंग नागठाणे आणि स्नेहता गौडी जय ठाकरे यांनी केले। कार्यक्रमाचे आयोजन पुना गार्ड गिल्ड आणि सन्स लिमिटेड आणि कला व संस्कृती संग्रहालयाच्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते। या स्पर्धेचे उद्दिष्ट मुलांमधील कला गुणांना वाव मिळावा आणि त्यांच्यामध्ये कलेची आवड निर्माण व्हावी या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। पुना गार्ड गिल्ड आणि सन्सचे व्यवस्थापक बापूसाहेब कारवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित करण्यात आली। तसेच मुख्य अतिथी म्हणून अडगुडवार, पांडे, कोलनकर, राठोड, रोडे उपस्थित होते। पुना गार्ड गिल्ड आणि सन्स तर्फे विजयी स्पर्धकांना चांदीचे मेडल देऊन गौरविण्यात आले। आपल्या मनोगतात पुना गार्ड गिल्ड आणि सन्सचे व्यवस्थापक यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे आभार मानले व प्रमुख पाहुण्यांचे पण आभार मानले व पुना गार्ड गिल्ड ही नवोदित कलाकारांसाठी त्याची आर्ट गॅलरी ही निशुल्क प्रमाणात उपलब्ध करून देते व त्याचा कोणताही खर्च कलाकाराकडून घेत नाही अशी माहिती दिली आणि ही गॅलरी महाराष्ट्रात प्रत्येक पुना गार्ड गिल्ड या शोरूमला उपलब्ध आहे। या उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी व सर्व पालकांनी पुना गार्ड गिल्ड यांचे कौतुक केले व आभार मानले। कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात पालक वर्ग व शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते। स्पर्धेत नारायणा स्कूलला प्रथम पुरस्कार मिळाला। त्याबद्दल नारायणा स्कूलचे कला शिक्षक चंदन राठोड व शक्तिवंत वानखडे यांचे बापूसाहेब कारवार व प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि या चित्रकला स्पर्धेचे उत्कृष्टरित्या आयोजनाचे सर्व श्रेय बापूसाहेब कारवार यांनी पुना गार्ड गिल्ड आणि सन्सचे स्टाफ प्रवीण सोनवणे, प्रवीण तिर्ले, राहुल, श्याम, आनंद, चेतन, कपिल पेटकर, सारिका, दीप्ती, प्रतीक्षा, निलेश, मिलिंद आदींना दिले आहे व पुढील वर्षी सुद्धा या स्पर्धेला यावे असे आवाहन केले आहे। खूप टफ झाला आम्हाला जजिंग करताना, कारण की नियम असतो स्पर्धेचे जे नियम असतात त्या नियमातच काम करावं लागतं। पण खूप सुंदर चित्र काढली आणि विषय पण खूप सुंदर दिला सरांनी आणि माझं तरी मत आहे जेवढे विद्यार्थी आहे खूप उत्कृष्ट कलाकार आहेत। पुढे चालून भविष्यात खूप मोठे कलाकार होईल याची आम्ही इथून चित्र बघून शाश्वती देतो। महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा असतात, महाराष्ट्र शासनाच्या चित्रकला स्पर्धा पण असतात। या सगळ्यांमध्ये या मुलांना भाग घेऊ द्या आणि हा जो प्लॅटफॉर्म पुना गार्ड गिल्ड दरवर्षी राबवतो हा खूप उत्कृष्ट आहे आणि इथे आम्ही पण एक सरांनी आम्हाला पण एक्झिबिशन करायची परमिशन दिली होती, ते आम्ही पण केलं। खूप सुंदर एक्झिबिशन होतं इथे। खरंच युवा कलाकार आणि जे स्वतःची कला त्यांना दाखवायची आहे अमरावतीकरांना, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म खूप सुंदर आहे। तर त्यांनी नक्की एखाद्या वेळेस इथे एक्झिबिशन नक्की करावं आणि माझा कलावर्ग हा साईनगरला आहे। जर या कला क्षेत्रातलं काही पण तुम्हाला मार्गदर्शन वगैरे हवं असेल तर माझ्या कलावर्गाला पण एकदा नक्की भेट द्या। खंडेलवाल मार्केट, साईनगर रोड, अमरावती। आणि सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा, चित्रकला क्षेत्राच्या खूप शुभेच्छा आणि ज्यांना फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि उत्तेजनार्थ मिळाला त्यांना पण खूप खूप शुभेच्छा। आता पुढच्या वर्षी पण ही स्पर्धा याच तारखेला याच वेळेस याच इथे होणार आहे, तर तुम्ही आजपासूनच प्रॅक्टिस करा की आता ज्यांना मिळाले बक्षीस त्यांना नाव तुम्हाला मिळाले पाहिजे। ओके, सर्वांना खूप खूप शुभेच्छा। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।